मी काही कोणावर नाव घेऊन ट्विट केलेलं नाही, त्याच्यामुळे कोणाच्या अंगाचा तीळपापड व्हायची काही आवश्यकता नाही. म्हणजे एखाद्या यशस्वी पुरुषामागं एखादी यशस्वी स्त्री असते, तसं मला असं वाटते मिस्टर दमानिया यांना राज्य सरकारने एका कुठल्या तरी पदावर घेतल्याचं मला कळलं, तर त्यांना शुभेच्छा आणि अभिनंदन. म्हणजे सातत्यानं 3-4 महिने जे काही आगपाकड सुरू होती ती कशा करता होती हे महाराष्ट्राच्या एकंदरीत लक्षात या गोष्टीवरून आलं असेल. पण मी काय कुठलंही कोणाला नाव घेतलं नसल्यामुळे कोणाला झोंबण्याची काही आवश्यकता नाही. आणि आता तीळपापड अंगाचा होणं तो साहजिक होता. त्याच्यामुळं असं काहीतरी कोणावर एकेरी बोलून ॲलिगेशन केल्यानंतर त्याचंसुद्धा फळ भेटतं. आणि सातत्याने त्या स्वयंघोषित समाजसेविका ह्या याची लायकी नाही, त्याची लायकी नाही, ह्याची लायकी नाही, हा लायकीचा नाही. मग आता दुसऱ्याची लायकी काढताना 4 बोटं आपल्याकडे पण असतात. आम्ही तर माता भगिनी आहेत म्हणून आम्ही सन्मानच ठेवतो, पण आम्ही जर म्हटलं तर तुमची काय लायकी आहे, तर असं आहे की असं म्हणून आम्हाला कोणाचा अवमान करायचा नाही. ते आमच्या आईच्या समान आहेत, मोठ्या आहेत वयाने खूप, त्याच्यामुळं त्यांचा सन्मानच आहे. पण आमची लायकी काढताना स्वतःसुद्धा बुरा जो देखन मैं चला और बुरा न मिलिया कोय, जो दिल खोजा अपना तो मुझसे बुरा न होय, हे जे कबीर म्हणतात ते तितकंच लक्षात ठेवणं महत्त्वाचं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.